ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अहिल्यानगर शहरातील सारसनगर भागातील सचिन कॉलनीतील राधाकृष्ण मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकत्र येऊन दर आठवड्यातून एक दिवस या ठिकाणी आरती करणार आहेत. रोजच सर्व हिंदू धर्मीयांनी मंदिरात जायची गरज आहे, पण आता तसं न होता मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेत घातलं जातं. त्या शाळेत हिंदू धर्माचे, ग्रंथाचे, संतांचे मुलांना शिकवण्यात येत नाही. मुलाचे आई वडील नोकरीला असतात, घरात कुटुंब छोटं असतं, त्यामुळे मुलांवर हिंदू धर्माचे संस्कार होणं हे फार गरजेचं आहे. आपल्या शहराचे आमदार संग्रामभैया जगताप हे देखील प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. आमदार संग्रामभैयांचं संपूर्ण घराणंच माझ्या परिचित आहे आणि त्यांना मी जवळून पाहते, कारण प्रत्येक ठिकाणी मंदिराचं काम असेल त्यावेळी ते विशेष लक्ष देतात. राजकारणात ते असून देखील राजकारणापेक्षा धार्मिक आणि समाजसेवेचे ते कार्य प्राधान्याने करतात. तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आणि आनंद वाटतो. त्यानिमित्ताने उद्या 8 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता आमदार संग्रामभैयांच्या हस्ते या राधाकृष्ण मंदिरात महाआरती ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांच्या सत्काराचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आले. तरी सर्व हिंदू धर्मियांनी उद्या महाआरतीसाठी एकत्रित यायचं आहे, असं हरिभक्तपरायण प्रभाताई भोंग यांनी सांगितलं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अहिल्यानगर सारसनगर सचिन कॉलनीतून मी बोलते, प्रभाताई श्यामकांत भोंग. तर या ठिकाणी 2 असे विशेष कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत मंदिरात सगळ्या हिंदू धर्माच्या वतीने, की हे राधाकृष्ण मंदिर आहे आणि हा कार्यक्रम जो घ्यायचा आहे तो विशेष म्हणजे दर आठवड्याला सप्ताहात म्हणजे साप्ताहिक एक दिवस आरती सगळ्यांनी मिळून हिंदू धर्माने एकत्र येऊन केली पाहिजेत. आणि ती आरती, कारण आपण पाहतो मंदिरात जर पाहिलं तर रोजच सगळ्यांनी जायची गरज आहे, रोजच सगळ्यांनी जायला पाहिजेत. पण आता तसं न होता मुलांना इंग्लिश स्कूल असल्यामुळं त्या शाळेत काही आपल्या धर्माचा, आपल्या ग्रंथाचा, संतांचा काहीच त्याच्यात मुलांना शिकवण्यात येत नाही. आणि आई वडील सर्व्हिसला असतात, घरात कुटुंब थोडं असतं, त्यामुळे मुलांच्यावर संस्कार होणं हे फार गरजेचं आहे. म्हणून वरूनच धर्माचार्यांच्याकडून पण आले की प्रत्येक आपल्या धार्मिक स्थळावर, प्रत्येक मंदिरात असं किमान 7 दिवसांनी एकदा तरी एकत्र सामुदायिक आरती व्हावी. आणि त्यात विशेष म्हणजे आज आमदार संग्रामभैया हे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्याच हाताने आम्हाला हे आरतीचं कार्यक्रम हा 8 दिवसातून एकदा साप्ताहिक सुरू करायचं आहे. कारण त्यांचा परिवार मी पाहते वारकरी संप्रदायातला आहे. प्रत्येक ठिकाणी मंदिराचा जर कार्यक्रम काही असेल ते आल्याशिवाय राहत नाहीत. संस्कार शिबिर असेल त्यावेळेला सुद्धा म्हणजे आमदार संग्रामभैयाचा पूर्ण घराणाच माझ्या परिचित आहे आणि त्यांना मी जवळून पाहते. कारण प्रत्येक ठिकाणी मंदिराचं ज्या वेळेला काम असेल त्यावेळेला ते विशेष लक्ष देतात. म्हणजे राजकारणात ते असून राजकारणापेक्षा धार्मिक आणि समाजसेवा हे त्यांच्याकडे खूप आहे, ही मी जवळून पाहते. आणि म्हणून ते तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आणि आनंद वाटतो. म्हणून त्या निमित्ताने आम्हाला भैयांचाही असा सन्मान करायचा आहे, आम्हाला आमचा आनंद व्यक्त करायचा आहे. म्हणून आम्ही त्या दिवशी भैयांनाही बोलवणार, भैयांच्या हस्ते आरती करणार आणि मग तिथून पुढं पूर्ण प्रत्येक आठवड्याला जेवढे लोक आहेत आपले तेवढ्यांना आमंत्रण देऊन सुद्धा बोलवणार. काही लोक तर जे धार्मिक आहेत ते मनानेच येणार. आणि त्यात विशेष म्हणजे मग त्याच दिवशी गुरुवर्य प्रज्ञाचक्षू मुकुंद काका जाटदेवकर यांना पण आपण आमंत्रित केलेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम या सारसनगरमधील अहिल्यानगरमध्ये आणि सचिन कॉलनीत हा कार्यक्रम आम्ही रेणुका राधाकृष्ण मंडळ आणि सचिन कॉलनी एवढ्यांनी मिळून हा कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे.
मग त्यात संपूर्ण हिंदू धर्मीय जे आपले लोक आहेत त्यांना सगळ्यांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि आपले जे धर्माचे ग्रंथाचे संतांचे जे आहे ते मुलांना किंवा येताना सगळ्यांना लहान मुलांना आम्ही या ठिकाणी त्याचा आदर्श दाखवून देण्याचा प्रयत्न करणार. एवढ्या राधाकृष्ण भगवंत काय करून घेतील तो आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणून या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यातून सारसनगरमधूनही दर आठवड्याला आरतीसाठी येण्यास ह्या सारसनगर सचिन कॉलनीतून आग्रहाची विनंती. या ठिकाणी माझं मी बोलणं थांबवते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.